महाराष्ट्र राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। निवडणूक प्रचाराची सांगता दिनांक 13 जानेवारी रोजी होणार असून 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे। या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारासाठी विविध महानगरांमध्ये ठाण मांडले आहे। निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच दारूच्या सेवनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य शासनाने परिपत्रक काढून ड्राय डे जाहीर केला आहे। त्यानुसार 13 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 16 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व दारूची दुकाने, बार व परमिट रूम बंद ठेवण्यात येणार आहेत। या निर्णयानुसार 14 व 15 जानेवारी रोजी पूर्ण दिवस व रात्र तसेच 16 जानेवारीला निकाल जाहीर होईपर्यंत मद्य विक्री पूर्णतः बंद राहणार आहे। हा आदेश राज्यातील 29 महानगरपालिकांच्या हद्दीत लागू राहणार आहे। दरम्यान महानगरपालिका निवडणुका संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम पुन्हा सुरू होणार असून त्या निवडणुका पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पार पडणार आहेत। मागील महिन्यात नगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता नव्या वर्षात स्थानिक राजकारणाला वेग येणार आहे। महानगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या हारजीताकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।